शास्त्रामध्ये प्रारब्धाचे 3 प्रकार सांगितले. कनिष्ठ प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि उत्तम प्रारब्ध. काय? कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम ही 3 प्रारब्धाचे प्रकार शास्त्राने सांगितले. मग कनिष्ठाचा जर आपण विचार केला तर व्यवहारामध्ये जीवन जगत असताना एखाद्याला एखादी वस्तू प्राप्त करायची आहे, काहीतरी मिळवायचंय, साध्य करायचंय, प्राप्त करायचंय, पण मिळवण्यासाठी अनेक प्रकारचा अट्टहास त्या ठिकाणी चालू आहे, अनेक प्रकारचा खटाटोप त्या ठिकाणी चालू आहे, अनेक प्रकारचा सायास त्या ठिकाणी चालू आहे. पण कितीही सायास करून, अनेक प्रकारचा अट्टहास करून सुद्धा पाहिजे ती वस्तू मिळाली नाही. काय? पाहिजे ती वस्तू त्याला मिळाली नाही. समजा आपलं प्रारब्ध हे कनिष्ठ आहे. पण एखादी वस्तू जी प्राप्त करायची, साध्य करायची, मिळवायची, ती एकदाची मिळाली, पण ती मिळवण्याकरता अनेक प्रकारचा अट्टहास त्या ठिकाणी करावा लागला, अर्थात झिजावं लागलं. हो, इतका तितका त्रास झाला, पण एकदाची वस्तू मिळाली. विठ्ठल एकदाची वस्तू मिळाली, पण त्याच्यासारखी अनेक प्रकारचा अट्टहास त्या ठिकाणी करावा लागला, सायास करावा लागले, पण एकदाची वस्तू मिळाली. इतका तितका त्रास झाला, पण वस्तू मिळाली. समजावं आपलं प्रारब्ध हे मध्यम आहे. त्याच्या उलट तिसरी बाजू, कुठेही जायची गरज पडली नाही, वेळ वाया गेला नाही, पैसा खर्च झाला नाही, कोणाला दादा म्हणण्याची गरज पडली नाही. अगदी पाहिजे ते, जे मिळवायचंय, जे साध्य करायचंय, जे प्राप्त करायचंय, हो, जे अपेक्षित आहे ते घरपोच घर बसल्या मिळालं. काय? घरपोच घर बसल्या मिळालं. समजावं आपलं प्रारब्ध हे श्रेष्ठ, अर्थात उत्तम आहे. विठ्ठल मग प्रारब्धाच्या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी एकाच अभंगामध्ये अशी अनेक उदाहरणं दिली. त्यातलं पहिलं उदाहरण, एका कुंभाराने अनेक मडके घडवली. काय? कुंभाराने अनेक मडके घडवली आणि बाजाराच्या दिवशी तो मडके घेऊन बाजारात गेला. तिकडे सोयगावला बाजारात मडके घेऊन तो गेला. बाजारात गेल्याच्या नंतर झालं असं, काही तासात त्याची सगळी मडकी विकवली गेली. मग तिथून एका ग्राहकाने त्यातून 3 मडके विकत घेतली. 3 मडके विकत घेतल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर एका मडक्याचा वापर त्याने थोडा कमी करावा. 3 मडके विकत घेतली. घरी आल्याच्या नंतर एका मडक्याचा वापर त्याने दही ठेवण्यासाठी, दुसरं जे मडकं होतं त्या मडक्याचा वापर त्याने दूध ठेवण्यासाठी त्याचा वापर झाला, आणि तिसरं जे मडकं होतं त्या मडक्याचा वापर लहान बाळाची विष्ठा टाकण्यासाठी, ज्याला आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खापर असं म्हणतो, त्याच्यासाठी त्याचा उपयोग झाला. मग चिंतनाचा मुद्दा असा आहे, एकाच कुंभाराने मडके घडवले, एकाच मातीची बनवली, एकाच साच्यातून त्याने ती काढली, अगदी सारख्याच आकाराची बनवली. पण ज्या वेळेस ग्राहकाने ती 3 मडके विकत घेतली, 2 मडक्यांचा अगदी चांगल्या कामासाठी उपयोग झाला, अर्थात दही आणि दूध ठेवण्यासाठी, आणि तिसरं जे मडकं होतं त्या मडक्याचा का बरं एवढ्या वाईट उपयोगाला ते मडकं आलं, अर्थात लहान बाळाची विष्ठा टाकण्यासाठी. हो, त्याच्या मागचं कारण आहे. त्याच्या मागचं कारण महाराजांनी पुरावलं. महाराजांनी एक सुंदर पुरावा दिला एका प्रमाणामध्ये. ऐसे भिन्न भिन्न ऐसे भिन्न
ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हो, एकाच कुंभाराने बनवली, सारख्याच आकाराची बनवली, एकाच मातीची बनवली, एकाच साच्यातून काढली, पण तिन्ही मडक्यांचं प्रारब्ध हे वेगवेगळं असल्या कारणामुळे ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हो, ज्या दोन मडक्यांचा वापर चांगल्या उपयोगाला आला त्या मडक्यांचं प्रारब्ध श्रेष्ठ अर्थात उत्तम आहे, आणि ज्याचं लहान बाळाची विष्ठा टाकण्यासाठी जे मडकं कामाला आलं त्या मडक्याचं प्रारब्ध हे कनिष्ठ आहे. हो, हा प्रारब्धवाद आहे. एका शिल्पकाराने एकाच खाणीतून भली मोठी दोन दगड बाहेर काढली. काय? एका शिल्पकाराने एकाच खाणीतून भली मोठी दोन दगड बाहेर काढली. एका दगडाला आकार दिला पायरीचा आणि एका दगडाला आकार दिला मूर्तीचा. योगायोगाने आपल्या गावासारखं छोटंसं गाव, त्या गावामध्ये ती मूर्ती आणण्यात आली. मूर्ती आणल्यानंतर मध्ये मिरवणूक त्या मूर्तीची काढून यज्ञ यागादी कर्म करून पुरोहितांतर्फे मंत्र वेद मंत्रोच्चाराने ती मूर्ती सिंहासन आरूढ करण्यात आली, म्हणजे तिची प्राणप्रतिष्ठा झाली. काय? देव बैसले सिंहासनी, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पण झालं असं, दुसरा जो दगड होता तोही दगड त्या शिल्पकाराकडे, आणि त्यालाही त्या शिल्पकाराने आकार दिला होता पायरीचा. काय योगायोग, तोही दगड त्याच गावामध्ये आणला आणि अगदी त्याच मंदिराच्या समोर पायरीच्या ठिकाणी तो दगड त्या पायरीच्या ठिकाणी त्या दगडाला लावण्यात आलं. पुरोहितांतर्फे यज्ञ यागादी कर्म झाल्याच्या नंतर सिंहासन आरूढ करण्यात आलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दर्शनासाठी गावातील लोक त्या ठिकाणी येत आहेत. आल्याच्या नंतर एका दगडावरती ते पाय देत आहेत आणि दुसऱ्या दगडाच्या अर्थात मूर्ती झालेल्याचे ते पाया पडू लागले. चिंतनाचा मुद्दा असा आहे, एकाच शिल्पकाराने दोन्ही दगड काढले आणि एकाच खाणीतले दोन्ही दगड आहे. काय? आणि एकावरती लोक पाय देत आहेत आणि दुसऱ्या दगडाच्या अर्थात त्या मूर्तीच्या ते पाया पडू लागले. हा प्रारब्धवाद आहे. काय? ज्याच्यावरती पाय देत आहेत त्या दगडाचं प्रारब्ध कनिष्ठ आहे, आणि ज्याच्या लोक पाया पडतायत त्या दगडाचं अर्थात त्या मूर्तीचं प्रारब्ध हे श्रेष्ठ आहे, अर्थात उत्तम आहे. हो, महाराज एकाची पायरी. हो, ज्या दगडावरती पाय देत आहेत त्याचं कनिष्ठ प्रारब्ध आहे, ज्याच्या पाया पडतात त्याचं श्रेष्ठ प्रारब्ध आहे. तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. हो, हिरा आणि गारगोटी आपण सर्वांनी पाहिलेली. बसलेल्यांपैकी हिरा आणि गारगोटी माहित नाही असा माणूस नाही. हो, हिरा आणि गारगोटी आपण सर्वांनी पाहिली. दिसास हात दिसतो मात्र हे दोन्ही दगड आहे. महाराजांचं प्रमाण आहे, पृथ्वीची एक पोटी हिरा गारगोटी. हो, एकाच खाणीतले दोन्ही दगड आहे, पण दोन्हींच्या प्रारब्धामध्ये बली मोठी तफावत आहे. हिराची किंमत जर आपण आता पाहिली कदाचित कोटीच्या घरामध्ये ती किंमत असू शकते, आणि गारगोटीची किंमत जर पाहिली तर मातीमोल तिची किंमत आहे. हो, दिसायला सारखेच आहे
एकाच खाणीतले दोन्ही दगड आहे, पण दोन्हींच्या प्रारब्धामध्ये भली मोठी तफावत आहे. जसं की कुंभाराच्या मडक्यांचं आहे, शिल्पकाराच्या दगडांचं आहे, हिरा गारगोटी या खड्यांचं आहे, तसंच तुमचं आपलं सगळ्यांचं तसंच आहे. आपलं त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही महाराज, आपलंही तसंच आहे. हो, व्यवहारातलं जर सांगायचं झालंच तर एक पोरगा दिसायला खूप सुंदर आहे, स्वभावही त्याचा अतिशय गोड आहे, मन मिळावं त्याचा स्वभाव आहे, पण तो अपंग आहे. काय? अपंग आहे. त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर लोक त्याचं वर्णन करतात. हो, बरेचसे लोक त्याचं वर्णन करतात की काय देखना पोरगा आहे, काय त्याचा स्वभाव आहे, म्हटले अतिशय मनमिळावू स्वभाव आहे. पण एवढं सगळं असताना ते व्यंग पाहिल्याच्या नंतर त्यांना वाईट वाटतं की काय या बिचाऱ्याच्या जीवनामध्ये असा वाईट भोग. चला त्याच्या उलट दुसरी बाजू, एखादा दुसरा जो पोरगा आहे अतिशय गलिच्छ त्याचा स्वभाव आहे, त्याच्या स्वभावामुळे त्याच्याजवळ कोणी थांबत नाही. हो, अतिशय गलिच्छ स्वभाव आहे, त्याच्या स्वभावामुळे त्याच्याजवळ कोणी थांबत नाही, पण त्याला देवाने काही कमी ठेवलं नाही. काय? देवाने त्याला काही कमी ठेवलं नाही, अगदी अनुकूल वातावरणात तो जीवन जगतोय. हो, असंही दृश्य पाहताना साहजिक एखाद्याच्या मुखातून उद्गार बाहेर येतात की नाही नाही नाही, काहीतरी मागच्या जन्माचं प्रारब्ध म्हणून तो चांगले भोग भोगतोय, मागच्या जन्माचं काहीतरी चांगलं प्रारब्ध तो चांगले भोग भोगतोय, मागच्या जन्माचं काहीतरी वाईट प्रारब्ध म्हणून तो वाईट भोग भोगतोय. केव्हाचं प्रारब्ध? मागच्या जन्माचं, मागच्या वर्षाचं नाही बरं, हा, मागच्या जन्माचं प्रारब्ध. मग मला सांगा, मागच्या जन्माचं प्रारब्ध तो माणूस आता सांगतोय कोणत्या आधारावर? रघु दादा, सकाळी काय भाजी खाल्ली लोकांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. सुंदर जेवण झालं म्हटले, काय अतिशय गोड जेवण झालं, सुंदर जेवण झालं, सहज त्याला विचारलं, म्हटलं भाजी काय होती? काय? भाजी सांगता येत नाही, भाजी माहित नाही, पण सुंदर जेवण झालं. चला, कीर्तना करता कीर्तनकार जवळजवळ 4 ओळींचा अभंग घेतात, 4 चरणांचा अभंग घेतात. हो, वाढीव चरणाचे अभंग आहेत तो भाग वेगळा, पण जवळजवळ कीर्तनकार कीर्तना करता 4 चरणाचा अभंग कीर्तना करता घेतात. हो, झालं, आटोपलं कीर्तन, निघाले घराच्या दिशेने. रस्त्यातच कुणीतरी भेटलं, का हो? म्हणे कुठे? म्हणे आपल्या खडकेश्वर भगवान तिथे सप्ताह चालू आहे म्हणे. म्हणे असं? म्हणे हा, सप्ताह चालू आहे. त्याचाच आवाज येतो का? म्हणे हा रोज. हा म्हणे त्याचाच आवाज आहे. बरं बरं ठीक आहे. म्हणे कोणाचं कीर्तन होतं? म्हणे अमुक अमुक महाराजांचं कीर्तन होतं. म्हणे कसं झालं कीर्तन? म्हणजे चांगलं झालं. वा, सगळ्यांनाच आवडलं म्हणे कीर्तन. म्हणे असं? हो, मला तर जास्तच आवडलं म्हणे. म्हणे असं? अरे वा, महाराजांनी कोणता अभंग घेतला होता? म्हणे काय? कीर्तना करता महाराजांनी कोणता अभंग घेतला असं सांगता क्षणी त्याची गाडी पटरीच्या खाली उतरून गेली. सांगायचा मुद्दा असा आहे, तो म्हटला नेमकं अभंगच त्याच्या लक्षात राहिला नाही. चिंतनाचा मुद्दा असा आहे, 1.5 पावणे 2 तास कीर्तन ऐकून सुद्धा 4 चरणाचा अभंग याच्या लक्षात राहिला नाही. मग कीर्तन चांगलं झालं बोलतोय कोणत्या आधारावर? काय? आतापर्यंत आपण जे चिंतन करतोय ते एका शब्दासाठी, अनुमान या शब्दासाठी. हो, ज्या अर्थी आता भोग आपले वाईट आहे त्या अर्थी मागच्या जन्माचं प्रारब्ध हे कसं आहे? कनिष्ठ आहे. ज्या अर्थी भोग आता चांगले आहेत त्या अर्थी मागच्या जन्माचं प्रारब्ध हे श्रेष्ठ आहे, अर्थात उत्तम आहे. त्याच्याकरिता सुद्धा महाराजांनी एक सुंदर पुरावा दिलाय. हो, भोगे कळो येती, भोगे कळो येती, भोगे कळो येती, मागील ते जन्म भोगे कळो येती, भोगे कळो येती, भोगे कळो येती, मागील ते जन्म कळो येती, भोगे कळो येती, भोगे कळो येती, मागील ते जन्म
सुंदर पुरावा दिलाय. भोगे कळो येती मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. ज्या अर्थी मागच्या जन्माचा भोग वाईट आहे त्या अर्थी आता कनिष्ठ प्रारब्ध आहे. ज्या अर्थी मागच्या जन्माचा आपला भोग चांगला आहे त्या अर्थी आता प्रारब्ध हे आपलं श्रेष्ठ आहे, अर्थात उत्तम आहे. प्रारब्धाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर काही लोक जन्माला येतानाच एवढं चांगलं प्रारब्ध घेऊन येतात की त्यांच्या मनीही नसतं आणि ध्यानीही नसतं की मी या पदापर्यंत पोहोचेल. पण काही लोक जन्माला येतानाच असं प्रारब्ध घेऊन जन्माला येतात, अत्यंत वाईट प्रारब्ध घेऊन जन्माला येतात. मग वाईट प्रारब्ध घेऊन जन्माला येणारे वाईट भोग भोगतात आणि चांगला प्रारब्ध घेऊन जन्माला येणारे चांगले भोग भोगतात. मागे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलद्वारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कदाचित तुमच्यापैकी तो व्हिडिओ कोणीतरी पाहिला असेल. मी तो व्हिडिओ पाहिला. वसतिगृहातला तो एक व्हिडिओ. एक 10-12 वर्षाचा पोरगा पंक्तीमध्ये जेवायला बसलाय. काय पंक्तीमध्ये जेवायला बसलाय. त्याच्या समोर पात्र आहे, पात्रावरती भात आहे, भाताच्या शेजारी भाजीचा द्रोण आहे आणि पाण्याने भरलेला ग्लास आहे. असं ते दृश्य आहे. पोरगा जेवायला बसलाय खरा, पण त्याला इथून दोन्ही हातच नाही. काय इथून दोन्ही हात नाही. मग तू कसा जेवण करत असेल? व्हिडिओ पाहत असताना लक्षात आलं त्याने पटकन आपली मांडी उघडली. मांडी उघडता क्षणी उजव्या पायाचा अंगठा, डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारील बोट त्यांच्या साह्याने कसा तरी तो त्याने भाजीचा द्रोण उचलला आणि त्या भातावरती त्याने तो कणलवला. ठीक आहे, ती प्रोसेस त्याला करता आली. पण कालवण्याची पद्धती तशीच. उजव्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोटाच्या साह्याने चमच्याने कसा तरी तो भात त्याने कालवला आणि चिमूटभर घास त्या चमच्यामध्ये घेतला आणि तोंडापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. तोंडापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय, तो घास तोंडापर्यंत येत नाही. हो, त्याने हवेसरशी आपली मान खाली घेतली आणि चटकन त्याने तो घास तोंडामध्ये घेतला. पाण्यात पिण्याची ही पद्धत तशीच. त्याने कसा तरी तो पाण्याचा ग्लास आपल्या मांडीवरती घेतला आणि हे मान खाली घेऊन तो एक घोट पाणी त्यातून पिला. आता साहजिक मी हे दृश्य पाहिलं. तुमच्यापैकी कुणी पाहिलं असेल, अन्य कुणी पाहिलं असेल. पाहत असताना मनामध्ये धडकन चालू झाली असेल. साहजिक मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. साहजिक बोल निघाले असतील की काय या बिचाऱ्या जीवनाच्या एवढ्याशा लेकराच्या जीवनामध्ये एवढा वाईट भोग. काय साहजिक. मग मला सांगा, त्या मुलाच्या जीवनामध्ये जो भोग आहे तो वाईट आहे की चांगला आहे? मी काय बोलतो समजताय ना? हा, मग त्या मुलाच्या जीवनामध्ये तो जो भोग आहे तो चांगला आहे की वाईट? हो, तुम्ही वाईट म्हणतात, मी तर अत्यंत वाईट म्हणेन. हो, अत्यंत वाईट असणारा जो भोग आहे त्याच्या जीवनामध्ये किती दिवस राहणार आहे सांगा? किती दिवस, किती महिने नाही, किती वर्ष नाही, आयुष्यभर त्याला तो भोग भोगावा लागणार आहे. मला सांगायचंय वाईट प्रारब्ध, हो, चांगलं प्रारब्ध आणि वाईट प्रारब्ध. का तर हा प्रारब्धवाद आहे. प्रत्येकाला त्याचं प्रारब्ध हे भोगावं लागतं. हो, का तर ते आपल्या 5वीच्या दिवशी लिहिलं जातं. शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलंय. हो, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्याचा अनुवाद करतायत. हो, ललाटी जे लिहिले ते न मोडेगा काही केले, काळे गोरे पणा धुतले फिटो नेणे. काय एकदा का विधात्याने आपलं वचन त्या ठिकाणी लिहिलं, विधात्याने त्यात लिहिलं की त्यात बदल होणं शक्य नाही. हो हो, त्यात बदल होणं शक्य नाही. म्हणून कुणाचंच प्रारब्ध कुणी बदलू शकत नाही. चांगलं प्रारब्ध आणि वाईट प्रारब्ध. आता नाना, आपल्या गावासारखं अत्यंत मोठे मोठे गाव आहेत. आता आपलं गावही त्या ठिकाणी मोठंच आहे. प्रत्येक गावाच्या बस स्टँडवरती कितीतरी चहाच्या टपऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. मग खरं सांगा नाना, सगळे चहावाले पंतप्रधान झाले का बरं?
सगळे चहावाले पंतप्रधान झाले का? आतापर्यंत लोकांच्या चर्चा होत्या, आतापर्यंत साधा चहा विकणार आहे हो, साधा चहा विकणार आहे हो. मग त्यांना मी सांगायचो, तुम्ही विकून पहा, जमतं का पहा. जमणार आहे ना? अजिबात जमणार नाही. का जमणार नाही? त्याच्या मागचं कारण आहे, प्रारब्धात नसेल, नशिबात नसेल, जमू शकत नाही. हो, अत्यंत म्हणजे सामान्यातल्या सामान्यापासून त्यांनी जो विशेषापर्यंत जी मजल गाठली माननीय नरेंद्र मोदी साहेब, कशाच्या जोरावर? नशिबाच्या जोरावर. प्रारब्धेची जोडे प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेचे जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान. हो हो, धन जरी आपल्याला मिळवायचं असेल, मिळणार असेल, तेही प्रारब्धानेच मिळतं. आणि मानही मिळायचा असेल, तो प्रारब्धानेच मिळतो. हो हो, आता बरेचसे कीर्तनकार असे आहेत नाना, म्हणजे मी तेवढ्या अधिकाराचा नाही खरोखर, हो, माझा तितका अधिकार नाही. हो, पण ज्याचा हरिपाठ पाठ नाही ते महाराष्ट्रात फेमस आहे. कशामुळे? प्रारब्ध 40-45 रुपये घेणारे कीर्तनकार आहे. हो, आणि ज्याचे गाथेचे गाथे पाठे, ज्ञानेश्वर्या पाठे, अशा लोकांना कुठेच मान नाही. कदाचित त्यांच्यात ते प्रारब्धात असेल. हो, महाराजांनी पुरावा सुंदर प्रमाण दिलं. प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धेशी जोडे धन. हो, कारण आपल्याला मानही मिळायचा असेल तो प्रारब्धानेच मिळतो, आणि धन जरी मिळायचं असेल ते प्रारब्धानेच मिळतं. हो, बऱ्याचदा व्यवहारामध्ये लोक संभ्रमित होतात. मी एवढा काबाड कष्ट करतोय, माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना एवढे कष्ट मी त्या ठिकाणी करतोय, एवढा अट्टाहास माझा त्या ठिकाणी चालू आहे, पण माझ्या मनाजोगतं घडत नाही. काय? मला जे पाहिजे, मला पाहिजे ते फळ मिळत नाही. हो, मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन मिळणारच नाही. त्याच्या मागचं कारण आहे का? हो, शास्त्रकारांचं मत आहे. हो, मनसा चिंतितम कार्यम दैवे अन्यत्र चिंतिते. काय? आपल्या मनाचं चिंतन जरी वेगळं चालू असलं की मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, हे साध्य करायचंय, ते प्राप्त करायचंय, हो, पण आपल्या प्रारब्धाचं चिंतन काहीतरी वेगळं चालू आहे. हो, ते आपल्याला माहित नाही, म्हणून मिळत नाही म्हणण्यापेक्षा मिळणारच नाही हा त्याचा सिद्धांत आहे. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर, आषाढीच्या पर्व काळामध्ये माऊलींचा सोहळा असतो. जे वारकरी सोहळ्याला जात असतील त्यांना माहित आहे. आता आमच्यापैकी बरीच महाराज मंडळी सोहळ्याला जातात, तुमच्यापैकी कुणी वारकरी असतील ती सोहळ्याला असतील. आषाढीच्या पर्व काळामध्ये माऊलींचा सोहळा असतो. त्या सोहळ्यामध्ये आळंदीवरून दिंड्या निघाल्या, दर मुक्काम करत करत पंढरपूरच्या दिशेने दिंड्या चालतात. त्या सोहळ्यामध्ये मला सांगा, कदाचित तुम्हाला माहित असेल तर सांगा, त्या सोहळ्यामध्ये शेकडोने वारकरी असतात, हजारोने वारकरी असतात की लाखोने वारकरी असतात? हजारोने नाही, लाखोने वारकरी त्या सोहळ्यामध्ये चालतात. यावर्षी तर मला वाटतं 12 लाखाचा आकडा सोहळ्यातला होता नाना. मग लाखोने असलेले वारकरी त्या सोहळ्यामध्ये चालतात. त्या सोहळ्यामध्ये माऊलींचा अश्व म्हणजेच माऊलींचा घोडाही चालतो. काय? माऊलींचा अश्व म्हणजे माऊलींचा घोडा, तोही त्या सोहळ्यामध्ये चालतो. आणि तळावरून काकडा झाला की तळावरून दिंड्या प्रस्थान होतं, निघतात. तळावरून दिंडी निघाली की माऊलींचं दर्शन घेण्यासाठी जेवढे वारकरी तुटून पडतात तेवढेच वारकरी त्या घोड्याचं दर्शन घेण्यासाठी तुटून पडतात. हो, अगदी माऊलींच्याही अगोदर त्या घोड्याचं दर्शन घेतात. का? तर तो माऊलींच्या पुढे पुढे चालतोय. माऊलींच्याही अगोदर दर्शन घेतात का? तो माऊलींच्या पुढे पुढे चालतोय. मग खरं सांगा आई, आपल्या गावाकडे घोड्यांची काही कमी आहे का बरं? घोड्यांची काही कमी आहे? काहीच कमी नाही. हो, पाहिजे तितके घोडे. त्यांचं दर्शन घेतो का आपण? पाहिलं कधी असं?
नाही. धनगरांचे घोडे राहता पा, ती मावशी पुढे चालते, तिच्या हातात तो दोरखान, त्या कोंबडीची पिलं काय, मेंढरांची पिलं काय, त्या खाटा काय. ओ मावशी थांबा 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 म्हणे, काय मला घोड्याचं दर्शन घ्यायचंय. पाहिलं कधी असं? नाही. तोही तो घोडाच आहे ना, तोही घोडाच आहे आणि हाही घोडाच आहे. आपण याचं दर्शन घेत नाही. म्हणजे तोही घोडाच हाही घोडाच, पण दोन्हींच्या प्रारब्धामध्ये भली मोठी तफावत आहे. हो, हा प्रारब्धवाद आहे. हे तर आपण घोड्याचं पाहिलं. मागे टेलिव्हिजनला बातमी होती नाना, एका रेड्याची बातमी होती, रेड्याची. आता खरं सांगा, जसं आपण इतर प्राण्यांना जवळ करतो तसं रेड्याला जवळ करतो का? रेड्याला काय म्हणतात तुम्ही? रेड्याला हा काय म्हणता? म्हणजे मी जवळचाच आहे, मी काय तुम्हाला नवीन नाही. फक्त जागा बदलली. काय यावर्षी जागा बदलली. मागच्या वर्षी सदस्य होतो, आता सरपंच झालो. हा 2 वर्ष झाले. आमच्या अण्णा मला सेवा देतात, तिथं सदस्याची सेवा करतो, आता सरपंच झालो. एवढाच फरक आहे. त्या घोड्याचं प्रारब्ध मी रेड्याचं सांगत होतो. काय बऱ्हाणपूर वरून हरियाणावरून एक रेडा बऱ्हाणपूर जवळ एका छोट्याशा गावामध्ये आणला होता. युवराज त्याचं नाव होतं, युवराज. नाना त्या रेड्याचा खर्च, एका दिवसाचा खानपानाचा खर्च 25,000 होता. कोणाचा? रेड्याचा. त्यामध्ये 10 किलो काजू, 10 किलो बदाम आणि 20 लिटर दूध असा त्याचा रोजचा खुराक होता. कोणाचा? रेड्याचा. आपल्याला भाजीला शेंगदाणे नाही लवकर. आईन वेळेवर एखादा पाहुणा वाढला, आपण भुरकी चहा पितो, तो 20 लिटर दूध प्यायचा. कोण? रेडा. म्हणजे इतर प्राण्यांना जसं आपण जवळ करतो तसं रेड्याला जवळ करत नाही. का? तो निर्बुद्ध आहे, जड आहे, पण त्याचा खुराक एवढा. आणि त्याची किंमत जर पाहिली तर 9 कोटी रुपये किंमत होती. किती? 9 कोटी रुपये. मी खोटं बोलतो असं नाही. टेलिव्हिजनला बातमी होती, टीव्हीला बातमी होती. 9 कोटी रुपये रेड्याची किंमत. हो, मी वायफळ काहीतरी सांगत आहे असं नाही. मला सांगायचंय प्रारब्ध. वायफळ काही सांगणार नाही, अभंगाच्या व्यतिरिक्त काहीच बोलणार नाही. हो, कारण इथे अभंगाच्या व्यतिरिक्त बोलणं म्हणजे हा मूर्खपणा आहे. कारण या ठिकाणी सगळी जाणती पारमार्थिक मंडळी आहे. हो, नाना आहे समोर, ही सगळी जाणती रोज फिरणारी मंडळी आहे. हो, चांगले चांगले कीर्तनकार याने उघडून फिरे. तसं तुम्ही तसंच केलंय म्हणा, तुम्ही ऐकून तेच केलंय. हो, म्हणून इथे व्यतिरिक्त अभंगाच्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही. कदाचित तुम्हाला आवडेल काय नाही आवडेल काय वैयक्तिक तुमचा विषय. हो, तसं तुम्हाला आवडतं हे मला माहिती आहे. त्या रेड्याचं प्रारब्ध 9 कोटी रुपये किंमत त्याची. आपल्या खानदेशामध्ये एक विनोदी कीर्तनकार आहे, ते असं सांगतात, त्याची जरी आपण उपेक्षा करत असलो म्हणे नाना, तो आपला दूध भाऊ लागतो म्हणे. कोण? रेडा. मग आता विचार करा, तो रेडा, आपण माणसं, दूध भाऊ कस काय लागतो? म्हटलं बाबा असं काय बोलता हो तुम्ही? दूध भाऊ त्याच्या मायचं दूध नाही पिता का रे म्हणे तुम्ही? म्हणजे त्याच्या मायचं दूध पितो म्हणून दूध भाऊ. सांगायचा मुद्दा एवढा आहे. करायचे ते विनोद आहे, मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ते रेड्याचं प्रारब्ध. त्या घोड्याचं प्रारब्ध. आपण ज्या विभूतीचं चिंतन केलं, माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांचं प्रारब्ध. पण या तिन्ही प्रारब्धांपैकी कनिष्ठ नाही, मध्यम नाही, उत्तम प्रारब्ध महाराजांनी सांगितलं. उत्तम कशामुळे? उत्तम प्रारब्ध. त्याला कारण एकच आहे. काय? भगवत नामाच्या ठिकाणी माझी प्रीती राहिली. काय? भगवत नामाच्या ठिकाणी प्रीती राहिली म्हणून कनिष्ठ नाही, मध्यम नाही, उत्तम प्रारब्ध सांगतात. धन्य मी मानीना आपुले संचिता, धन्य मी मानीना आपुले संचिता, धन्य मी मानीना आपुले, धन्य मी मानीना आपुले संचिता, धन्य मी मानीना आपुले
भीमा